मित्रांनो, पाचोडचं मैदान आणि पाचोडच्या मैदानाचा 3 नंबरचा मानकरी सागर शेठ कटरे यांचा घरचा साज मित्रांनो. आणि दुर्गाचा डबल रोल आहे बघा, सेम दुर्गा या. आणि घरी पण मला वाटतं एकत्र खेळत होतं, इथं सुद्धा त्यांना एकत्र खेळत होतं. आणि काय सांगचाल, आज वासरू वेगळं पाहिलं. मी तर म्हणतो सागर शेठच्या दावणीचा सगळ्यात टॉपचा वासरू आहे. तीन फेर पहिलं मैदान आहे तिसरा फेरा लोक कडे काढते. तिन्ही फेर चांगलं काढलं वासरा. पहिलंच मैदान आहे, 3 फेर म्हणजे पहिल्यांदा 3 फेर. पहिल्यांदा 3 फेर पाहिले वासर. बरं, नियोजन घरचंच का नो. आता शेट म्हणलं घरची नाही म्हणल्यावर घरची जाणतो माणूस असा आहे मित्रांनो. पैरा बिरा कोणाला मागाच्या भानकडीत पडत नाही. डायरेक्ट तसं वाटलं तर नवीन आणला बैल. नवीन उद्या म्हणलं तर उद्या नवीन बैल येतो. बरं, इकडं राहुल शेठ काय नियोजनाचा बादशाह आहे. काय शेठचं डोकं म्हणजे एक प्रकारे आलं डोक्यात केलं का. आता विषय म्हणजे मला मेन म्हणजे सांगितलंच नव्हतं शेटनी. म्हणजे पहिरा मला कोणाला सांगितलं नव्हतं आधी की बाबा घरची गाडी पळायची आहे. आणि काल रात्री पावते ऐकल्यानंतर कळाले की बाबा टुलीन दुर्गा पळायची आहे. मी आज ते मनात आलं की काय पण करू शकते. काय वाटतं तुलीन दुर्गा दोघं भाऊ सक्क भाऊ असले. ते सक्का भाव म्हणजे त्यांचं मनच जुळले ते आता. आणि ते काय दुर्गाला जसा राग आहे तसा टुलीला पण आहे. काय पळत होतो वाचू बाकासूच्या गाडी अंगा होते या, पण पाय खाली टेकत नव्हतं. विषय कसा आहे माहिती, एक जर उजेला नसती तर एक टांग्याने 1 नंबर केला असता आज. म्हणजे लेकर असल्यामुळे वासराला त्या हा, आणि बैल जरा उचलेचा आहे दुर्गा, त्यामुळे जरा वासरू बारकं पडतंय. पायच खाली टेकत नव्हतं. तोच विषय झाला नाही तर कळाला असतं. वर अजून 1 तास वर असते तर कळाला असतं कोण 1 नंबर करतंय. आणि ती पण गाडी आपलीच आहे, असं नाही की आपल्याच गाडीने 1 नंबर केलाय. पण आज शेठचं नशीब उजाळा म्हणाला. हा, आपल्या दोन्ही गाड्यांनी 1 आणि 3 नंबर केला. पप्पू शेठ ये घे. काय वाटत सकाळी पायरा केल्यानंतर. गाडी चांगली पळाली होती आमची सकाळी गाठाला. वाटत होतं तुम्हाला की बाबा दुर्गानं टुली आज पहिल्यांदाच पळली, ह्याच्या आधी पळली नाही पहिल्यांदाच पळाले. आणि दोघं बांधा एकत्र असतील का. हो, बांधा जवळजवळ असते बांधायला. म्हणजे आज ठरवून कार्यक्रम केलाय म्हणा. ठरवून काय. दुर्गाचा भाव आहे का? बरं. काय वाटत होतं बाक्या लागेल का तुम्ही, म्हणजे दोन्ही पण बैल घरची होती, पण काय तुम्हाला काय वाटत होतं बाबा. पण घरची बैल आहे त्यामुळं काय त्याने 1 नंबर केला ना आपण केला काय 1 नंबर आपण केलं कसं आहे. बर, काय आता दुर्गा कधी पण काय करतोय सांगता येत नाही. एखाद दिवशी वाटलं की दुर्गा ज्यावेळेस वाटतं ना बाबा नाराजगी आहे, ते दुर्गा 100% राहतोय. 100% बैल गुलाब गाडी ठेवतो. सागर शेठचा म्हणजे मला वाटते हट्टी बैल आहे ह्यो सागर शेठचा. म्हणजे जिथं सागर शेठला कुठं म्हणजे त्या पेडगावच्या मैदानात थोडं अपयश आलं, परंतु नाराज होऊन देत नाही. परत अजून त्यानं दुसरा मैदान बैल कमबॅक टाकतोच. हुकमी बैल आहे हो. काय शेठ विषयी काय सांगचाल. शेटचा काय विषयच नाही. तुमचं नाव बाकासूर पळते म्हणल्यावर तुम्ही काय विषय नाही. विशेष नाही काय शेटचा काय. शेट राजा माणूस आहे. शेठ म्हणत होतं माझा राहू राहिला तर बाबा, पण दुर्गा नाही केला तर 1 नंबर चालते, पण बाक्याने 1 नंबर केला. बाक्या लय जीव आहे शेटचा. दुर्गा बाबेपेक्षा बाकासूर लय जीव आहे. काय नियोजन काय म्हणते. नियोजन आता काय पुढलं शेटच करणार. शेठच करते नियोजन. पुढचं नियोजन शेटच करणार. आता मोठं मैदान पुढं आलंय ना. टुल्ली कुठं घेतलं बस. टोल्ली आणि देव आपण एका टायमाला खरेदी केलेलं आहे. ते जालन्यात टुल्लीची कितीची खरेदी केली? शेटने केला व्यवहार त्याचा आपण. शेट नियोजन पक्का आखते बरं का. म्हणजे वासरू एवढं पळते का नाही. मी म्हणतो तुमच्या सगळ्यात दावणीतला शेटच्या दावणीचा सगळ्यात टॉपचा हिरा. 3 फेर पहिलंच आहे मैदान वासराचं. अजून वाटत दमलं नाही हो. अजून ते डोक्यात एकच आहे. दुर्गा दोघं एकत्र बांधून आज कार्यक्रम केला म्हणा. होय. चला मित्रांनो, एक टुल्ली आणि दुर्गा एक घरचाच, आणि गाडीचा ड्रायव्हर पण घरचाच होता. घरचा ड्रायव्हर आपले 2 ड्रायव्हर आहेत, अनिकेत आणि सचिन. आणि सुट्टी मेकर उमेश आणि दादा. घरचं सगळं सेटचं सगळं घरचा असले का सगळा. चला मित्रांनो, धन्यवाद.